सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 चा सर्वांनी लाभ घ्यावा, तहसीलदार बाई माने यांचं आवाहन। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय पारित केला आहे। सदर अभियानाचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक करणे हा आहे। सदर अभियानामध्ये विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे। खटाव तालुक्यातील एकूण 11 महसूल मंडळातील प्रत्येकी एका गावांमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर शिबिरामध्ये कलम 155 प्रमाणे 7/12 दुरुस्ती करणे, मयत वारस नोंद करणं, 7/12 वरील अपात्र शेरा कमी करणं, राजपत्रानुसार नावात बदल करणे, 7/12 वरील एकूम्या शेरा कमी करणं, 7/12 वरील धारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये करणे, शर्त शिथिल करणे, ॲग्रीस्टॉक योजना राबवणे, नोंदणीकृत व्यवहारांच्या नोंदी अधिकार अभिलेखावर घेणे, निराधार अनुदान योजना, शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले वाटप करणे, प्रलंबित फेराफार निकाली काढणे, एक खिडकी योजना प्रभावी अंमलबजावणी करणे, स्त्रियांचा सन्मान करणारी लक्ष्मी मुक्ती योजना राबवणे, 7/12 इतर अधिकारातील तुकडाशिरा कमी करणे आदी काम करण्यात येणार असून गरजू शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेण्याचं आवाहन तहसीलदार बाई माने यांनी केलं आहे। खटाव तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना महत्त्वाची सूचना आहे। महाराष्ट्र शासन महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलेले आहे। या शिबिराचा कालावधी हा 7/3/2026 पासून सुरू होता, तो 15/5/2026 पर्यंत असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत ज्या विविध योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात त्या सर्व योजना या कॅम्पमध्ये घेतल्या जाणार आहेत। यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा जो महत्त्वाचा 7/12 आहे त्या 7/12ला जिवंत करण्याचं स्वरूप, त्यामध्ये वारस नोंदी, त्याचबरोबर संगणकीकृत 7/12, हस्तलिखित 7/12 ज्यावेळेस संगणकीकृत करण्यात आला त्यावेळेला त्यामध्ये झालेल्या त्रुटी 155 आणि एकूम्या शेरा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, अशा विविध बाबी आहेत। त्यामुळे 7/12 हा आपला दुरुस्त होणार आहे। तसेच ज्या काही सामाजिक अर्थसहाय्याच्या ज्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, या योजना, त्याचप्रकारे विविध प्रकारचे दाखले हे देखील या अभियान अंतर्गत वाटप केले जाणार आहेत। त्यासाठी सर्व ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आमचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी भेटी देऊन एकूण पट किती, त्यापैकी वाटप किती लोकांना झालेले आहे आणि शिल्लक किती आहेत अशी संख्या काढलेली आहे। या सर्वांना देखील या योजनेमध्ये लाभ होणार आहे। याबरोबरच ॲग्रीस्टॅकच्या योजना असतील किंवा पुरवठा विभागाचे रेशन कार्ड, नवीन रेशन कार्ड तयार करणे, नाव वाढवणे, नाव कमी करणे, या देखील कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जाणार आहेत। इतर जे काही आपले कॅम्प होत होते त्यापेक्षा हा कार्यक्रम थोडासा वेगळा असणार आहे, कारण जे काही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत तर ते कागदपत्र तुम्ही कॅम्पच्या अगोदरच महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहेत, जेणेकरून ही सर्व कागदपत्रांची परिपूर्ण होऊन त्या ठिकाणी जो 7/12 तयार होणार आहे त्या 7/12चं वाटप केलं जाणार आहे, किंवा जी काही योजनाचे लाभार्थी त्या ठिकाणी मंजूर केले जाणार आहेत तर त्या मंजुरीचे पत्र त्या ठिकाणी त्यांना प्रदान केले जाणार आहे। अशा पद्धतीचा हा विस्तृत स्वरूपाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे मी सर्वांना असं आवाहन करते की ह्या योजनाचा लाभ सर्वांनी घ्यावा। यासाठी आम्ही गावातले पोलीस पाटील, आमचे ग्राम महसूल सेवक यांच्यामार्फत गावामध्ये दौंडी देणे, त्याबरोबरच व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील प्रचार प्रसिद्धी केलेली आहे। आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारीच्या अनुषंगानं जे काही कागदपत्र तुम्हाला सादर करायची आहेत तर ती सर्व कागदपत्र कोणत्या प्रकारची असतील ते देखील आम्ही ग्रामपंचायतीवरती डकवली आहेत। तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, ज्या काही आपली कामं महसूल विभागाकडे प्रलंबित असतील त्यासाठी ते सर्व कागदपत्र परिपूर्ण करून आपल्या भागामध्ये जो कॅम्प आहे त्या कॅम्पच्या पूर्वी 4 दिवस आमच्याकडे दाखल करावेत, जेणेकरून आपल्या ज्या काही गैरसोयी आहेत त्या ठिकाणी दूर होतील, अशी आज मी सगळ्यांना विनंती करते
कॅम्प आहेत त्या कॅम्पच्या तारखा मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. निमसोड, पुसेसावळे आणि खटाव. निमसोड आणि पुसेसावळे हे 4/3/2026ला राहतील. पुसेसावळी शिबिन हे कातर, खटाव, मायनी आणि कलेढोन यामध्ये 7/3/2026ला पार पडलेले आहे. निमसोड आणि पुसेसावळी या ठिकाणी 14/3/2026 रोजी असणार आहे. तर खटाव, पुसेगाव आणि बुध या सर्कलमध्ये 10/4/2026ला असणार आहे. औंध, भोसरे यामध्ये 17/4/2026 रोजी असणार आहे. तर वडूज ग्रामीण हे सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी 8/5/2026. तर वडूज नगरपंचायत कार्यालयाचे आहे ते 15/5/2026 रोजी राहणार आहे. अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी नमूद केलेले आहेत. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. धन्यवाद. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.